ज्ञानगंगा अभयारण्यातील मार्गाच्या दुतर्फा रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी तसेच सहलीसाठी आलेल्या लोकांनी दारूच्या, बिअरच्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या अनेक ठिकाणी फेकलेल्या जमा करण्याचं काम वन्यजीव सोयरे 2016 पासून दरवर्षी सातत्यानं करत 10व्या वर्धापन दिन साजरा केलाय। वन्यजीव सोयरेंच्या 2016 ते 2025 एकूण 261 पोते दारूच्या, बिअरच्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी जमा केल्या। काचेच्या तुटलेला छोटासा तुकडा आपण चालत असताना आपल्या पायात रुतला तर आपला पाय रक्तबंबाळ होतो ही सत्यता आहे। ज्ञानगंगा अभयारण्यात या फुटलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवांना देखील धोका आहे। जसा आपला जीव आहे तसा त्यांचाही जीव आहे। या दारूच्या काचेच्या बाटल्यांमुळे आतापर्यंत कितीतरी वन्यजीवांना इजा झाल्या असतील। त्या मुक्या वन्यजीवांच्या शरीरातूनही रक्तस्राव झाला असेल। खरं तर मित्रांनो, मुक्या वन्यजीवांना इजा झाल्यावर ते बिचारे सांगणार कोणाला? त्यांचा उपचार करणार कोण? आपल्याला इजा झाल्यावर आपण लगेच दवाखान्यात जाऊन उपचार घेऊ शकतो, परंतु जंगलातील मुके वन्यजीव तशाच जखमा घेऊन आपलं जीवन जगतात। या छोट्या काचेच्या बाटलीतील जखमांमुळे अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला। आपण या वन्यजीवांना आतापर्यंत झालेल्या जखमांचा उपचार तर करू शकत नाही, परंतु दारूच्या काचेच्या बाटल्यांपासून भविष्यात होणाऱ्या इजा थांबवू शकतो। याचा विचार करून 2016 पासून दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्यातून दारूच्या, बिअरच्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा केल्यात। वर्ष 2016 मध्ये 35 पोते, 2017 मध्ये 22 पोते, 2018 मध्ये 22 पोते, 2019 मध्ये 30 पोते, 2020 मध्ये 28 पोते, 2021 मध्ये 14 पोते, 2022 मध्ये 40 पोते, 2023 मध्ये 14 पोते, 2024 मध्ये 24 पोते, 2025 मध्ये 10 पोते। याचा पाठपुरावा आणि वन्यजीव सोयरेंच्या बॉटल मोहिमेचा असर किती प्रमाणात झाला याची शहानिशा करण्यासाठी 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वन्यजीव सोयरे बुलढाणा या वन्यजीव विभाग बुलढाणा रेंजच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 22 पोते दारूच्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा उचलला। सातत्यानं वन्यजीव सोयरे बुलढाणा हे कार्य अविरत चालू ठेवणार आहे। यावर्षी देखील काही प्रमाणात दारूच्या काचेची बॉटल, प्लास्टिक कचरा उचलला। याचं श्रेय नक्कीच वन विभागाला जातं। एक दिवस असा येईल की आम्हाला एक पोतं देखील कचरा भेटणार नाही। या स्वच्छता मोहिमेला मोलाचं श्रमदान करत 9 किलोमीटर सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत 4 तास पायदळ चालले। ऊन वाढत असल्या कारणानं मोहीम वनभोजन करून समाप्त करण्यात आली। या मोहिमेला प्रकाश साळवे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग बुलढाणा, गीते वनपाल यांनी स्वतः वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतः कचरा उचलला, हे मात्र विशेष। या मोहिमेला सूरज उबाळे, सिंगल, ज्योती मगर, मॅडम बगळे, उभाहर्डे, वनरक्षक तसेच वनमजूर यांच्यासोबत वन्यजीव सोयरे विनायक राऊत, आर्या नितीन श्रीवास्तव, नैतिक नितीन श्रीवास्तव, विनायक वायाळ, शिवम कुलकर्णी, अखिलेश शेळके, वंदना काकडे, गणेश श्रीवास्तव, प्रशांत राऊत, प्रतिभा राऊत, श्याम राजपूत, अतुल करोडपती, विश्वजित जाधव, विनोद बलांसे, माधव जंजाळ, नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केलं। विशेष म्हणजे वन्यजीव सोयरे सायकलपटू विनोद बलांसे हे मोहिमेसाठी खामगाव ते बुलढाणा सायकल चालवत येत मोहिमेला हजर राहिले। तसेच सायकलचे पर्यावरणासोबत मानवी जीवनातील फायदे उपस्थित सर्व सहकाऱ्यांना सांगितले। प्रकाश साळवे यांनी आवाहन करत म्हटलं आहे की ज्ञानगंगा अभयारण्यातून जाताना येताना एक सुज्ञ नागरिक या नात्यानं कोणत्याही प्रकारचा कचरा अभयारण्यात फेकू नये। ज्ञानगंगा अभयारण्य हे वन्यजीवांचं घर आहे, याचं भान ठेवावं। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, बुलढाणा। ऐका हो ऐका, जंगल मार्गाने कचरा फेकू नका, आम्हा वन्यजीवास त्रास होऊ देऊ नका। तुमची होते मजा, आम्हाला होते सजा, कशाला करता आमच्या जीवाची लाही लाही। कचरा फेकू नका, काचेच्या बॉटल जंगलात फेकू नका। जय वन्यजीव सोयरे, जय वन्यजीव सोयरे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वन्यजीव सोयरे बुलढाणा यांचेकडून ज्ञानगंगा अभयारण्याच्या दुतर्फा रस्ते सफाईची मोहीम करण्यात आली। यात प्लास्टिकच्या बॉटल तसेच दारूच्या काचेच्या बॉटल याचा कचरा जवळपास 22 पोते जमा करण्यात आला। तर आमचे सर्व प्रवाशांना नम्र विनंती आहे की
अभयारण्याच्या मार्गाने जाताना कोणत्याही प्रकारचा कचरा, दारूच्या बॉटल ह्या तुम्ही गाडीतून फेकू नये. कारण त्या काच फुटतात आणि त्या फुटलेल्या काचेच्या इजा वन्य प्राण्यांना होतात आणि वन्य प्राणी याची तक्रार कुठेही करू शकत नाही. तो कोणता दवाखान्यात जाऊन गाठू शकत नाही. आपल्याला काच टोचल्यावर जितका त्रास होतो त्याहीपेक्षा अधिक त्रास त्या जनावरांना होतो आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वन्यजीव सोयरे यांच्याकडून नम्र विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा काचेचा कचरा, दारूच्या बॉटल अभयारण्य मार्गाने जाताना कोणत्याही साईडने फेकू नयेत. जय वन्यजीव सोयरे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.